खरं बघलं तर कोरोनानंतर लघु वृत्तपत्र आणि साप्ताहिक हे शेवटची घटका मोजत आहेत आणि प्रिंट मीडियाचं भवितव्य जर पुढं टिकून ठेवायचं असेल, लोकशाही खऱ्या अर्थाने प्रिंट मीडियावरच अवलंबून आहे। लोकशाहीमध्ये सर्वात जास्त सर्वसामान्यांचे प्रश्न प्रिंट मीडियाद्वारे मांडले जातात आणि प्रिंट मीडियाची विश्वासार्हता कायम आहे। पण शासनाचं गेल्या काही वर्षाचं धोरण बघता हे प्रिंट मीडिया संपवण्याचं आहे। कुठंतरी प्रिंट मीडियाला नवी उभारी देण्यासाठी शासनाने आपले नियम शिथिल करण्याऐवजी दिवसेंदिवस ते नियम कडक करत आहेत। आणि आत्ता जसं जालना जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेळके यांनी सांगितलं की साप्ताहिकांना ज्या जाहिराती दिल्या जातात त्या जाहिराती अल्प प्रमाणात आहेत। जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, याच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाणून बुजून दिल्या जात नाहीत आणि जे काही विशिष्ट वर्तमानपत्र आहेत अशा वर्तमानपत्राला त्या जाहिराती जास्त दिल्या जातात। आमची सर्वांची अशी मागणी आहे की लोकशाही टिकवण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रिंट मीडियाला टिकून ठेवणं हे शासनाचंही काम आहे। जर यापुढे शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, आत्ता जसं शेळके सरांनी सांगितलं तसं आम्ही लोकशाही मार्गाने मुंबईमध्ये मंत्रालयात जाऊन आंदोलन करू। आपलं नाव? डॉक्टर प्रभू गोरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, छत्रपती संभाजीनगर। शासनमान्य जाहिराती यादीवर असलेल्या साप्ताहिक लघु संवर्गातील साप्ताहिकावर शासन दरवेळेस अन्याय करते। त्या विरोधात आम्ही जालना जिल्ह्यात यापूर्वी दोन आंदोलनं केले। एक 26 सप्टेंबर 2023 आणि एक 8 जानेवारी 2024। पण त्या दोन्ही आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही। त्याच्यामुळं आता ह्या विभागीय आयुक्त साहेबांमार्फत आम्ही परत प्रशासनाला एक निवेदन दिलं की त्या माध्यमातून तरी आमच्या या मागण्यांचा शासनाने विचार करावा। याच्यानंतर जरी विचार शासनाने केला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने पुढे भविष्यात आंदोलन उभं करू। मागण्या काय आहे आपल्या? मागण्या वेगवेगळ्या आहे। जसं शासनमान्य यादीवर असलेले जे वृत्तपत्र आहे तर सगळ्यांना शासन जाहिरात ज्या पद्धतीनं देतं तर अ आणि ब संवर्गातल्या वृत्तपत्रांना थोडं जास्त प्रमाणात जाहिराती देतं आणि त्यात लघु संवर्गातील जे आहेत त्यांना काही जाहिराती टाळल्या जातं, काही टाळल्या जातं, तर ते टाळायला नाही पाहिजे। ते हे मागण्या जर तुमच्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय? लोकशाही मार्गाने आंदोलन करू भविष्यात। काय नाव तुमचं? मी दीपक शेळके।